अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। शिरा जर मऊसूत असेल तर सगळ्यांनाच खायला आवडतो। हे बघू शकता मी शिरा बनवलाय, अगदी मऊ आहे। तर चला आज बनवूया आपण शिरा। त्यासाठी मी पाऊण वाटी इथं रवा घेतलाय, अर्धी वाटी साखर, थोडे काजू घेतलेत, थोडं बदाम आणि 2 वेलची घेतलेत। एका कढईत मी थोडं तूप टाकून हा रवा आता छान परतून घेणार आहे। शिरा करायचं सगळं श्रेय असतं ते हे गरा भाजण्याला। जेव्हा आपण हा रवा अगदी छान एकसारखा हलवत मस्त भाजतो ना, अगदी लालसर रंगावर, तेव्हा आपला शिरा अगदी मोकळा होतो। मग तो अगदी पातळ असला तरी, हे बघा मी आता 5 ते 6 मिनिटं एकसारखा हलवत हा रवा भाजलाय अगदी लालसर रंगावर। आता याच्यात मी पाऊण वाटी रवा घेतला होता, पण त्यासाठी मी इथं 3 वाट्या पाणी घेतले आणि हे मी जरा ड्रायफ्रूट्स बारीक करून घेते। मी ऑनलाईन हे कटर मागवलं होतं। आता ही वेलची थोडीशी कुटून टाकणार आहे मी त्याच्यात। आपण घेतलेली अर्धी वाटी साखर मी याच्यात टाकली आहे। साखर टाकून चांगलं ढवळून घ्यायचं। आता हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये। एक चिमूटभर आपण मीठ टाकायचं, कुटलेली वेलची टाकायची आणि हे सगळं उकळलं की आपण हा भाजलेला रवा याच्यात घालायचा। साखर टाकल्यानंतर जास्त वेळ पाणी उकळायचं नाही, कारण मग अगदी साखर एकतारी पाक आल्यासारखी होऊन रवा तरीही चांगला होत नाही शिरा। त्यामुळं एक चांगली उकळी काढायची आणि रवा टाकायचा। हे बघू शकता आता किती पातळ दिसतं हे मिश्रण। आता आपण याच्यात वरने 1 चमचा तूप टाकायचं आहे, त्याच्यामुळं चव खूप छान येते, वासही छान येतो। आता हे पूर्ण आपण एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ आपण गॅस कमी करून हे झाकून ठेवूया। मी इथं एक अर्धा मिनिट झाकून ठेवलं होतं। आपण परत एकदा हे हलवून घेऊया। अजून थोडंसं पातळ आहे, शिजायला ठेवूया अजून थोडा वेळ। हे बघा, मगाशी तुम्हाला ते किती पातळ मिश्रण दिसत होतं, पण आता किती छान झालंय बघा मऊसूत शिरा। कारण आपण रवा खूप छान भाजला होता, त्यामुळं अगदी मऊ शिरा झालाय। तो लहान मुलांना सुद्धा खायला, आपण अगदी छोटी मुलं असतात ना त्यांनाही भरवू शकतो। तुम्ही असा एकदा शिरा करून बघा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा हां।